आणि त्यातली ओवी क्रमांक आता आपल्याला सुरू करायचे. समर्थ काय सांगतात बघा. ऐसे ते निज ठेवणे कदापि पालटो नेणे अथवा नव्या अधिक उने बहुता काळे. ऐसे ते निज ठेवणे कदापि पालटो नेणे अथवा नवे अधिक उने बहुता काळे. अथवा ते घसवटेना अथवा अदृश्य होईना ना तरी पाहता दिसेना गुरु अंजन विन. म्हणजे परमार्थ कसा आहे, जोपर्यंत डोळ्यामध्ये गुरु आपले अंजन घालत नाही तोपर्यंत आपल्याला परमार्थ कळणार नाही. म्हणून सद्गुरु सेवा उत्तम देवा. सद्गुरूंची सेवा केली तर सद्गुरु प्रसन्न झाले, सद्गुरूंचा मन शिष्याच्या सेवेमध्ये एकरूप झाला तर सद्गुरु डोक्यावर हात ठेवून तुम्हाला ताबडतोब तिथल्या तिथे त्या परमार्थाची ओळख करून देतात. एवढी सद्गुरूंकडे शक्ती असते. म्हणून माऊलीने काय लिहिले, जेव्हा डोळे अंजन भेटे तो दृष्टीस फाटा फुटे. म्हणजे जोपर्यंत सद्गुरू आपल्या डोळ्यामध्ये ज्ञान स्वरूपाचं अंजन डोळ्यामध्ये टाकत नाही तोपर्यंत आपल्या दृष्टीला फाटा फुटत नाही, दृष्टीला वाटा दिसत नाही. का तर डोळ्यामध्ये अंजन नाही. अंजन म्हणजे नामरूपी अंजन बरं का. त्या नामाचं अंजन गुरु आपल्या डोळ्यामध्ये घालतात. अनुग्रहाच्या माध्यमातून, प्रबोधाच्या चिंतनातून. वास पाहिजे ते प्रगटे महानिधी. ज्ञानोबा सांगतात, जिकडे बघाल तिकडे महानिधी म्हणजे परमार्थ महाधन. परमार्थ कसा आहे, सगळ्यात मोठं धन नामरूपी धन आहे. परमार्थ हा सगळ्यात मोठा आहे जगामध्ये. आपल्याकडे कितीही धन असला तरी त्याच्यापेक्षा श्रेष्ठ काय तर परमार्थ हे धन आहे. आणि म्हणून परमार्थ महाधन जोडी संतांचे चरण. संतांचे चरण जोडतो. संतांचे चरण जोपर्यंत आपण धुवत नाही, संतांच्या चरणाची सेवा करत नाही, तोपर्यंत आपल्याला डोळ्यामध्ये अंजन घालत नाही संत, तोपर्यंत आपल्याला हे ज्ञान स्वरूप अवस्था, नामाची अवस्था, बीज मंत्राची अवस्था, प्रबोधाच्या चिंतनाची अवस्था, महावाक्याची अवस्था ह्याची अनुभूती येत नाही माणसाला. आणि काय काय लोक असेच उगाच वरचे काय सांगतात, कुठेतरी ऐकलेलं असतं, युट्यूबमध्ये ऐकतात, प्रवचनातून ऐकतात आणि मग त्यांचं उचलून लोकांना सांगतात. अनुभव काहीच नाही. डोळ्यामध्ये अंजन गेल्यानंतर अंतःकरणाची स्थिती कशी होते, अंतःकरणाचा भाव कसा तयार होतो, आश्चर्यसात्विक भाव तयार होतात. अंगी रोमांच रवित स्वेदबिंदू डळमळीत चित्त चैतन्य द्रवत त्याने सद्गदित पाय वाचा. वाचा सद्गदित होतो. अंगामध्ये रोमांच, अंगावरती रोमांच उभे राहतात. स्वेदबिंदू डळमळीत म्हणजे सगळ्या अंगाला माणसाच्या बारीक 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 जसं दवबिंदू असतात तसे आपल्या अंगावर दवबिंदू सारखे घामाचे थेंब उभे राहतात. चित्त चैतन्य द्रवत त्याने सद्गदित पायवाचा. चित्तामध्ये चैतन्य नावाचा ईश्वर प्रगट होतो. काय प्रगट होतो, चित्तामध्ये चैतन्य नावाचा ईश्वर प्रगट होतो. आणि चैतन्य हाच आपला परमात्मा आहे. जो चैतन्य आपल्या आत आहे तोच चैतन्य बाहेर आहे. आणि आतला चैतन्य बाहेरच्या चैतन्याशी एकरूप झाला की परमार्थाची वाटचाल सुरू होतो. परमार्थ असं नाही बरं का. परमार्थ आतली स्थिती आणि बाहेरची स्थिती. ज्ञानोबा म्हणतात की ना हरिपाठामध्ये, आत हरी बाहेर हरी, हरीने माझं व्यापिला. म्हणजे मला संपूर्ण हरी दिसायला लागलं आणि त्याने माझ्या आतमध्ये आणि बाहेर पण मला हरी दिसायला लागला. आतला हरी प्रगट झाला तर बाहेरचा दिसेल, आतलाच प्रगट झाला नाही तर बाहेरचा कसा दिसेल? दिसेल का बाहेरचा? आपल्या डोळ्यामध्ये त्या स्वरूपाचं जोपर्यंत आत्मसाक्षात्कार होत नाही, डोळ्या अंजन भेटे, मग दृष्टीस फाटा फुटे. त्या डोळ्यामध्ये ज्ञान स्वरूप अंजन, नाम स्वरूप अंजन जोपर्यंत डोळ्यामध्ये घालणारा सद्गुरू मिळत नाही तोपर्यंत आपली दृष्टी व्यापक होत नाही. मग दृष्टीस फाटा फुटे. आपल्या दृष्टीला लांबपर्यंत बघण्याची
शक्ती येतो. अगदी मुंगीच्या मनातलं काय हे जाणता येतो. मुंगीच्या मनामध्ये काय चाललंय हे सगळं आपल्याला जाणता येतो. वास पाहिजे तेथे प्रगटे महानिधी. जिकडे बघाल तिकडं तुम्हाला ते परमार्थ धन स्वरूपामध्ये दिसायला लागतो. म्हणजे प्रत्येक माणसाच्या आत्म्यामध्ये तो आत्मदेव आहे हे दिसायला लागतो. आणि म्हणून संतांनी काय केलं तर संत शांत झाले आणि म्हणून ते कोणावर ओरडले नाही, कोणाला कधी वाईट बोलले नाही. का तर माझ्यातला देव आणि माझ्याशी भांडणाऱ्याचा देव एकच आहे, मला नावं ठेवणाऱ्याचा देव एकच आहे. म्हणून त्यांनी कोणाकडे बघितलं, त्या देहबुद्धीकडे गेले नाही, त्या माणसाकडे बघितले नाही. त्यांनी काय केलं तर आपल्यातला परमात्मा आणि त्याच्यातला परमात्मा हे दोन्ही एक आहेत असं त्यांनी ओळखलं आणि ते शांत झाले. कारण आपण जर एखाद्या माणसाला वाईट बोललो तर समोरच्याचा अंतःकरणामध्ये असलेला तो परमात्मा दुखेल, त्या परमात्म्याला दुःख होईल. आणि जो माझ्याकडे परमात्मा आहे तोच परमात्मा त्या समोरच्या व्यक्तीमध्ये आहे. म्हणून ते कोणाशी भांडले नाही. संत कधीच भांडले नाही, कोणाशी भांडण केलं नाही. जे वाटायला आलं ते घेत चालले, सहन करत गेले. किती लोकांनी त्याला मारलं, शिव्या दिल्या, काय काय केलं, जेवणामध्ये माती काय कालवली, पण काहीही बोलले नाही. का तर त्यांच्या डोळ्यामध्ये काय केलं, जे दिसत नाही ते आत्मतत्व त्यांच्या डोळ्यामध्ये सद्गुरूंनी घातलं. म्हणून दिसेना जे गुप्त धन त्यास करावे लागे गुरु अंजन. गुप्त परमात्मा सज्जना संगती शोधावा. गुप्त आहे तो, सज्जनांच्या संगतीमध्ये तो सापडतो बरं का, असं सापडत नाही. आपण कितीही वर्ष सगळ्या प्रकारचं वाचन केलं, कीर्तन केलं, प्रवचन केलं, परमात्मा भेटणार नाही. त्याने काय लिहिले आहे, दिसेना जे गुप्त धन, ते गुप्त आहे आणि ते धन आहे, तेच धन आहे. हे धन जाणार आहे आपलं. आपल्याकडे करोड रुपये असतील, गाड्या असतील, बंगल्या असतील, घोड्या असतील, ते सगळं जाणार आहे. मग जात का नाही, जात काही नाही तर आपल्याकडे जे गुप्त धन आहे. म्हणून दिसेना जे गुप्त धन त्याशी करावे लागे गुरु अंजन. म्हणजे गुरु अंजन घालतात आपल्या डोळ्यामध्ये, त्या प्रबोधाच्या चिंतनामध्ये आपल्याला बसवतात आणि आपल्या काय करतात तर मूलाधार चक्रापासून तर ब्रह्मरंध्रापर्यंत जाण्याचा मार्ग सद्गुरू आपल्या स्वतःच्या शक्तीच्या बळाने संपूर्ण चक्र काय करतात, उघडे करतात. सप्तचक्र भेदन करण्यासाठी ही सगळी जी गुरुकृपा आहे ती सप्तचक्र भेदन करण्यासाठी आहे, दुसऱ्याला ज्ञान सांगण्यासाठी नाही बरं का, दुसऱ्याला ज्ञान सांगण्यासाठी नाही. श्री गुरु काय करतात तर तुमच्याच अंतरात्म्याचं दर्शन तुम्हाला कसं होईल आणि त्याच्याशी एकरूप तुम्ही कसं व्हाल ते गुप्तधन आहे. म्हणून गुप्त परमात्मा सज्जना संगती शोधावा. परमात्मा कुठे भेटतो, मंदिरात भेटतो का, तीर्थाला भेटतो, कुठे भेटतो परमात्मा? गुप्त परमात्मा गुप्त आहे तो. मंदिरात तर मोठ्या मोठ्या मूर्त्या असतात, तीर्थाला तर काय कुठे केवढी मंदिर आहेत, मग तिथे देव भेटेल का आपल्याला? नाही. गुप्त परमात्मा सज्जना संगती शोधावा. गुप्त परमात्मा कुठे भेटतो? संतांच्या संगत केली तर, संतांची संगत केली तर आपल्याला तो भेटतो. आणि एखाद्याला वाटलं मला खूप ज्ञान झालंय ना, तो सांगायला बसला आणि त्यांनी संतांची संगत केली नाही, गुरुची संगत केली नाही, तर केलेलं आहे सर्व कर्म निरर्थकम, केलेलं सगळं त्याचं काम फुकट जाईल. म्हणून आपण मंदिरामध्ये काय एकत्र जमतो की संतांच्या भेटी गाठी व्हावा, संतांचे न्यांग लगे पापाची जिनीने गंगे. संतांच्या संगतीनं, संतांच्या स्पर्शाने गंगा पवित्र होते. मग आपण पवित्र होणार नाही का संतांच्या संगतीमध्ये? पण लोकांना संत नकोय हल्ली का? त्यांना मोठं व्हायचं, त्यांना ज्ञानी व्हायचं, आत्मज्ञानी नाही व्हायचं. त्यांना लोकांमध्ये प्रसिद्धी मिळवायची त्यांना. आणि लोकांमध्ये गेला तो सवयीची नागवला सांगितले. लोक काय करतात, माणसाला झाडावर चढवतात,
खूप चांगला बोलता येतो, खूप चांगला कीर्तन केला, खूप चांगला प्रवचन केला, मग समजायचा की आपल्याच गालावरती त्या माणसाने चापट मारली असं समजायचं. आपली स्तुती केली, स्तुती करायला पाहिजे, पण जो आत्मज्ञान सांगेल, जो आत्म्याशी एकरूप होऊन जो ज्ञान सांगेल त्याची स्तुती करावी. लोकांसारखा जो बोलला त्याची स्तुती केली तर सांगणारा तो प्रवचनकार, सांगणारा कीर्तनकार एक दिवस रसातळाला जाईल. स्तुती करावी भगवंताची, व्यर्थ करू नये नराची. काय सांगितलंय? भगवंताची स्तुती करा, नराची स्तुती करू नका, या देहाची स्तुती करू नका सांगितलंय. पण त्या देहाची स्तुती करा की ज्या देहामध्ये तो परमात्म तत्व भरलेला आहे. रोम रोम त्याचं भजन करत असेल. रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग करावा परमार्थ अहर्निशी. काय सांगतात? रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग, रात्रंदिवस आम्हा गुप्त परमात्मा सज्जना संगती शोधावा. तर गुप्त परमात्मा गुप्त आहे, पण सज्जनांच्या संगतीमध्ये आलं तरच तो आपल्याला मिळेल, बरं का. परमात्मा कुठे आहे? संगतीमध्ये भेटतो, असं नाही भेटत. परमात्मा मंदिरात भेटणार नाही, परमात्मा तुम्हाला कुठेच भेटणार नाही. परमात्मा कुठे भेटेल? तर सज्जनांच्या संगतीमध्ये भेटतो. आणि सज्जनांची संगती धरायला पाहिजे. संतांच्या संगतीमध्ये आपण घरामध्ये कितीही तुम्ही ध्यान धारणा केली, उपासना केली, उपास केलं, तुपास केलं, यज्ञ केलं, हवन केलं, व्रत केलं, वैकल्य केलं, परमात्मा भेटणार नाही. परमात्मा कुठे आहे? गुप्त परमात्मा सज्जना संगती शोधावा. सज्जनांच्या संगतीमध्ये तो आहे आणि ते सज्जन आपल्याला भेटले पाहिजे. जोपर्यंत आपल्याला संत भेटत नाही आणि संतांची संगत करत नाही तोपर्यंत परमात्मा भेटणार नाही. परमात्मा मंदिरात नाही बरं का, परमात्मा तीर्थाला नाही बरं का. परमात्मा संतांच्या संगतीमध्ये आहे. कारण तुकोबाऱ्या सांगतात की नाही, तुका म्हणे किल्ली संत हाती दिली. संतांच्या हातामध्ये किल्ली दिली आम्ही, आणि ते संत काय करतात तर किल्ली आपली लावतात, आपल्याला आपली देहबुद्धी घालवतात आणि आत्मतत्वाशी एकरूप करतात. आणि म्हणून ते संत आहेत. अथवा ते घसबटेना अथवा अदृश्य होईना. कसं आहे? परमात्मा झिजत नाही, येत नाही, जात नाही. ना तरी पाहता दिशेना गुरु अंजने विना. जोपर्यंत गुरुचं अंजन डोळ्यामध्ये नाही तोपर्यंत परमात्मा आपल्याला दिसणार अजिबात नाही. गुरुचं अंजन पाहिजे. गुरु अंजन कसं घालतात डोळ्यामध्ये? तर त्या नामाच्या माध्यमातून आपल्याला त्या आत्मतत्वाशी एकरूप करतात. आत्मतत्व हाच आपला गुरु अंजन आहे. आणि ते आत्मतत्व कोणाकडे आहे? तर श्री गुरूंकडे आहे. आत्मतत्व कोणाकडे? श्री गुरूंकडे आहे. आणि तसे गुरु आपल्याला भेटले तरच आपली उन्नती होते. आत्मउन्नती. काय होते? आत्मउन्नती म्हणजे आत्म्याशी एकरूप राहणं, होणं म्हणजे आत्मउन्नती. आत्मतत्वाशी एकरूप होऊन त्याचं भजन करणं म्हणजे आत्मउन्नती. मागा योगी ये समर्थ त्याचाही निजस्वार्थ याशी बोलू ये परमार्थ परमगुह्य म्हणून. मागा योगी ये समर्थ म्हणजे मागे जे जे काय योगी लोक आले, सिद्ध पुरुष आले, पाठी येणे महर्षी आले, साधकाचे सिद्ध झाले. म्हणजे जे जे लोक आले संत लोक ते पहिले कोण होते? तर साधक होते. आणि त्यांनी गुरुकडे गेले, गुरुचा अंजन डोळ्यामध्ये घातला आणि ते ध्यान करता करता पाठी येणे महर्षी आले, साधकाचे सिद्ध झाले. साधक होते, सिद्ध अवस्थेला गेले. पहिला साधक व्हावा लागतो. साधक झाला तरच आपल्याला आत्मज्ञान होणार आहे, आत्मतत्वाशी एकरूप होणार आहोत. आणि आपण साधकच झालो नाही, आपण ध्यानच केलं नाही, आपण अभ्यासच केला नाही, आपण आत्मसंयम योग आत्म्याशी एकरूप झालो नाही, आपल्याला ज्ञान होईल का? ज्ञान होणारच नाही. आणि नुसतं जरी ध्यान केलं तरी गुरुकृपा नसेल तर मग माणूस बोंबलत सुटतो आयुष्यभर, पण त्याला गुरुकृपा मिळत नाही. जोपर्यंत गुरु अंजनी विना ते कळेना. लिहिले का नाही? गुरुकृपा, सद्गुरुकृपा तेच गुरुकिल्ली. गुरुकिल्ली आहे ती, आणि ती गुरुकिल्ली आपल्या हातात यायला पाहिजे. मागा योगीय समर्थ त्याचाही निजस्वार्थ याशी बोलू जे परमार्थ परमगुह्य. मागे जे काय योगी ऋषीमुनी आले, संत साधू आले,
त्यांनी पण काय केलं, हे अशाच या मार्गातून आले. आधी अनादी कालचं जे नाम आहे ते नाम त्याने घेतलं आणि त्याच्याशी एकरूप झाले. आणि मग काय झालं, परमगुह्य म्हणून त्यांना ते गुह्य सापडलं. बरं का, गुह्य कुठे आहे? आपल्या आतमध्ये. गुह्य ज्ञान कुठे? आपल्या आतमध्ये. पण तो शोधण्याचं काम आपण करायला पाहिजे ना. आपण जर शोधलंच नाही तर मिळेल का आपल्याला? एखादी गोष्ट आपल्याला जेही शोधून पाहिला त्याशीच अर्थ सापडला. काय सांगितलंय? जेही शोधून पाहिला त्याशीच अर्थ सापडला. येरा असून अलभ्य झाला जन्मोजन्मी, म्हणजे त्याच्या जवळच आहे पण त्याने शोधलाच नाही. बघा, वस्तू आपल्या घरातच आहे. आपल्या घरातच वस्तू आहे, आपण ठेवली कुठे आपल्याला आठवत नाही. बरं, आठवत नाही ठीक आहे, चला, पण शोध तर घ्या तिचा, शोधबोध तर घ्या. पण माणूस शोधबोध घेत नाही, शोधतही नाही. शोधला तर त्याचा बोध मिळेल आपल्याला. बरं, बोध आला तर शोध आहे. जोपर्यंत आपला प्रबोध नाही तोपर्यंत आपला शोध लागणार नाही. म्हणून प्रबोधासाठी श्रीगुरूंकडे जावं लागेल, प्रबोधाचं चिंतन करावं लागतं. सगळे संत असेच प्रबोधाच्या चिंतनातून साधकाचे सिद्ध झालेले आहेत आणि ते ब्रह्मवेत्ते झालेले आहेत. आणि ब्रह्मज्ञानाशी एकरूप झाल्यानंतर त्यांनी आपला स्वतःचा नरदेह कसा ठेवायचा, आपल्याला मृत्यू कसा येईल याचा कोणी विचारच करत नाही. आपल्याकडे गाडी कशी येईल, बंगला कसा येईल, पैसा कसा येईल, नातवंड कशी येतील, पंतवंड कशी होतील ह्याचा माणूस विचार करतो. पण आपल्या 70, 80, 90 जे वर्ष होतात माणसाची, पण त्याला असं वाटत नाही की आपल्याला परमात्मा कधी भेटेल, आपल्याला मृत्यू कसा येईल ह्याचा कोणी विचारच करत नाही. येईल तेव्हा येईल, बघू आपण, आला तर आला, बघू आपण. पण मृत्यू येण्याच्या आधी आपली तयारी असली पाहिजे. जसं आपण एखाद्या तीर्थाला जायला लागलो तर 15-20 दिवस अगोदर आपली तयारी असते. सामान जमा करायचा, बॅगा जमा करायच्या, सगळे डोक्यात विचार चालू होतात. कसं जायचं, काय जायचं, विमानातून जायचं, टॅक्सीतून जायचं, बसमधून जायचं, ट्रेनमधून जायचं, सगळं प्लॅनिंग तयार असतो आपला. बरं, आपण जातो तीर्थाला, परत येतो की नाही? जाऊन आपण परत येतो, मग आपली किती दिवस तयारी असतो? 15-20 दिवस तरी, महिनाभर तरी तयारी असतो. मग जिथं आपल्याला कायमचाच जायचा तिथे आपली तयारी कधी पाहिजे? 15-20 दिवसात होईल का? अहो, जन्माला आल्यापासून तो आपल्या मागे लागलेला आहे काळ. काल कसा? जन्माला आल्यापासून एक एक पर आपण त्या काळाच्या अधीन चाललेला आपण. पण आपल्याला मृत्यूची चाहूल देखील लागत नाही. मृत्यू आपल्याला घेऊन जाणार आहे हा विचारच कोणी करत नाही. मग त्याची तयारी कशी असली पाहिजे? आणि म्हणून परमार्थ स्तवन दिलेला आहे, म्हणून 6वा अध्याय दिलेला आहे, आत्मसंयम योग, म्हणून अभ्यास योग दिलेला आहे. या लागी अर्जुना तो अभ्यासी मध्ये मिळे. अरे अर्जुना, तुला अभ्यास करूनच मला मिळता येईल. रणांगणामध्ये मी उभा आहे म्हणून तुला माझी प्राप्ती होणार नाही. भगवंताने अर्जुनाला सांगितलंय, रणांगणामध्ये तुझ्या रथाचा सारथी आहे, माझ्या पायाला हात लावून तुला ज्ञान होणार नाही. बघा, भगवंत प्रत्यक्ष होता कृष्ण परमात्मा, तरी त्याला ज्ञान झालं नाही. मग ज्ञान कधी होतो? ज्ञान कधी होतो? याला घ्या अर्जुन, तो अभ्यासी मध्ये मिळेल. अभ्यास करूनच ज्ञान मिळतो, अभ्यास करूनच भगवंताला प्राप्त करतो. अभ्यास ध्यानयोग करूनच आपल्याला भगवंताशी एकरूप होता येतो. म्हणून तर काय लिहिलंय, मागा योगी समर्थ त्याचाही निज स्वार्थ, याशी बोलू जे परमार्थ गुह्य परमगुह्य. म्हणून परमगुह्य आहे ते, नुसतं गुह्य नाही, परमगुह्य आहे. म्हणजे आधी अनादी काळचं ती गुह्य आहे. जेव्हा पृथ्वी नव्हती, चंद्र सूर्य काही नव्हतं, तेव्हाच गुह्य आहे ते. जेही शोधून पाहिला तया सीत सापडला. जे शोधून बघणार त्यालाच सापडणार आहे. आपण शोधतच नाही. येरा असून अलभ्य झाला जन्मजन्मी, म्हणजे जवळजवळ प्रत्येक कित्येक जन्मामध्ये मनुष्य हा आत्मा माणसाचा कित्येक जन्म घेतो, पण त्याला त्या आत्मस्वरूपाची ओळख होत नाही, त्या देवाची ओळख होत नाही. अपूर्वता या परमार्थाची वार्ता नाही जन्म मृत्यूची.
आणि पदवी सायुज्य ती सान्निध्याची आहे. संत रामदास सांगतात, अपूर्वता या परमार्थाची, वार्ता नाही जन्ममृत्याची. म्हणजे जर आपल्याला परमार्थ धन आपल्या हातात आला तर जन्माला येणं आणि मरणं, जन्माला येणं आणि मरणं हे संपूर्ण थांबलं जातं. काय करतो? जन्माला येणं आणि हे चक्र जे आहे जन्म मरणाचं, उपजे ते नाशे, नाशिले ते पुनरपि दिसे, हे चक्रच थांबून जातो. आणि म्हणून इथं काय लिहिलंय? अपूर्वता परमार्थाची आणि वार्ता नाही जन्ममृत्याची. आपल्याला जन्म आणि मृत्यू आत्म्याला नाहीच आहे, शरीराला जन्म मृत्यू आहे. मग आपण शरीराला धरून बसलो तर आपल्याला जन्म मृत्यू आहे शरीराला, आणि आत्म्याशी एकरूप झालं तर आपल्याला जन्म नाही ना मृत्यू नाही. जन्म मृत्यूच्या पलीकडे येते परमार्थ. आणि म्हणून परमार्थ महाधन, परमार्थ सगळ्यात मोठं धन आहे. आणि पदवी सायुज्यतेची सान्निध्याची आहे. आणि तो परमार्थ आपल्या हातात आला तर आपल्याला सायुज्यता मुक्ती सहज मिळते. सलोकता, समीपता, स्वरूपता, सायुज्यता, सहाही मुक्ती आपल्याला मिळतात, चारही मुक्ती आपल्याला मिळतात. आणि शेवटची मुक्ती आहे ती काय आहे तर सायुज्यता मुक्ती. आणि ती एकदा मिळाली की आज फिटले माझे कोडे. आपल्या जन्ममरणाचं कोड सुटून जातो. आणि ज्याला या जन्ममरणाच्या चक्रातून बाहेर निघायचं आहे, बाहेर निघायची जी किल्ली आलेली त्यांच्या हातामध्ये श्रीगुरूंकडून, तोच या जन्ममरणाचा फेरा चुकवू शकतो. वाचणं म्हणजे ज्ञान नाही बरं का, ऐकणं म्हणजे ज्ञान अजिबातच नाही. मग श्रीगुरु काय करतात? गुरु अंजनी विना ते ना कळे. श्रीगुरु आपल्या डोळ्यामध्ये अंजन घालतात आणि ते अंजन घातले की जेव्हा डोळ्या अंजन भेटे तेव्हा दृष्टीच फाटा फुटे. वास पाहिजे ते ते प्रगटे महानिधी. सगळीकडे परमात्मा दिसायला सुरुवात होतं आपल्याला. माझा विवेकी मावळे, माया विवेकी मावळे, सारासार विचार कळे, परब्रह्म तेही निवळे अंतर्यामी. आता समर्थांनी आपल्याला आतमध्ये आणलं आणि काय सांगतात? माया विवेकी मावळे. मायेचा जो निराश आहे तो आपल्या विवेकातून आपल्याला, विवेक पाहिजे बरं का, विवेकातून सगळं आहे. विवेक म्हणजे काय तर आपण त्या आत्मतत्वाशी एकरूप झाल्यानंतर जे आपल्याला परमात्म तत्वाची, या भगवंताची, ज्या अष्टसात्विक भावाची जी अनुभूती येते त्या अनुभूतीला विवेक म्हणतात. काय म्हणतात तिला? विवेक. म्हणून विवेकहीन जे भाव तो भावची अभाव. मूर्खस्य प्रतिमा पूजन. श्रुती वचन, श्रुती सांगतात की प्रतिमा मूर्ख लोकांचा देव आहे. विवेकी विनोद भाव तो भावचा अभाव. म्हणजे मूर्तींची पूजा करून आपल्यामध्ये त्या नामाचा भाव तयार होणार नाही, म्हणून गुरुकडे जावं लागेल. विवेकी विनोद भाव तो भावचा अभाव. त्याला भाव म्हणता येत नाही. म्हणजे विवेकातून तुमचा भाव निर्माण. विवेक म्हणजे काय की अहम ब्रह्मास्मी, हा जो बोध आहे त्या बोधावर आरूढ राहणं याला विवेक म्हणतात. आणि तो भावचा अभाव, तो भावच जर आपल्याकडे नसेल तर मूर्खस्य प्रतिमा पूजन. हे श्रुती वचन 4 वेद 6 शास्त्र 18 पुराणे सांगतात की जर तुमच्याकडे विवेक प्रगट होत नसेल आणि तुम्ही मूर्तीची पूजा करत असेल तर तुम्ही मूर्खात सांगतात संत. विवेकी विनोद भाव तो भावचा भाव. मूर्खस्य प्रतिमा पूजन. प्रतिमा मूर्ख लोकांचा देव सांगतात. हे श्रुती वचन, श्रुतीने पण सांगितलंय. म्हणून कालच्या तुम्हाला भागवतामध्ये काय सांगितलं की श्रुतीनंही कळत नाही. श्रुती पण नेती 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 म्हणतात, मग कळत नाही कळत नाही कळत नाही, स्तब्ध होतात. 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण ही त्या भगवंताच्या घोरण्यातून निर्माण झाले, श्वासातून निर्माण झालेली आहेत. आणि तो श्वासच आपला भगवंत आहे. आणि त्या श्वासातून जसं जसं तुम्ही प्रबोधाचं चिंतन कराल तसं तसं तुम्ही त्या परमात्म तत्वाशी एकरूप व्हाल. आणि परमात्म तत्वाशी एकरूप झाल्यानंतर जिथं काय
4 वेद 6 शास्त्र 18 पन्ने सांगतात नेती नेती, म्हणजे मला कळत नाही कळत नाही कळत नाही, आणि तिथे थांबतात, शांत होतात. म्हणजे हे ज्ञान कसं आहे, तर हे ज्ञान शास्त्रांच्या पलीकडे आहे. म्हणून प्रत्यक्ष अनुभूती, प्रत्यक्ष प्रगटीकरण, त्या परमात्म्याचा आतमध्ये बोध घेणं, त्या परमात्म तत्वाशी, त्या आत्मदेवाशी एकरूप होणं, हेच ज्ञान आहे, हेच ज्ञान आहे. ह्याच्या पलीकडे ज्ञान नाही. वाचणं म्हणजे ज्ञान नाही. इथं तेच सांगतात, माया विवेकी मावळे सारासार विचार कळे, परब्रह्म तेही निवळे अंतर्यामी. बघा कुठे परब्रह्म कुठं निवळतं, शांत कुठं होतं, अंतर्यामी आतमध्ये. परब्रह्म ते सकळांपरते, तयास पाहता आपण असते, परंतु हे कडे अनुभव मते सद्गुरु केलिया. जोपर्यंत आपण गुरुला शरण जात नाही, श्री गुरूंना शरण जात नाही, तोपर्यंत आपल्याला परमार्थ कळणार नाही. परमार्थ महाधन, जोडी संतांचे चरण, संतांच्या चरणावरच जावं लागेल. आम्हाला आमच्या जीवनामध्ये आमचे सच्चिदानंद सद्गुरू पांडुरंग देवेकर बाबा आमच्या जीवनामध्ये आले नाही. यातला आम्हाला कसला गंधच पण नव्हता, पण बाबांची कृपा झाली, आणि कृपेच्या दृष्टीतून आमची जो डोळ्या अंजन भेटे, दृष्टीस फाटा फुटे. आणि दृष्टीला काय झालं, जी दिव्य दृष्टी आमच्यामध्ये निर्माण झाली, म्हणजे दिव्यत्वाची जेथे प्रचिती तेथे कर माझे जुळती. आम्हाला प्रचिती आली, दिव्यत्वाची प्रचिती आली. बाबांच्या हात ठेवण्यावर, डोक्यावर हात ठेवल्याने आम्हाला त्या दिव्य शक्तीची प्रचिती आली. दिव्यत्वाची जेथे प्रचिती तेथे कर माझे जुळते, आणि तेथे आमचं कर जुळलं गेलं. आणि म्हणून आम्ही इथे सांगायला बसलो. नाही तर आम्हाला काही यातलं काही गंध पण नव्हतं, पण सद्गुरु कृपा आहे. माया विवेके मावळे सारासार विचार कळे, परब्रह्म तेही निवळे अंतर्यामी. परब्रह्म कुठे आहे, शांत होतो. कुठे येतो, अंतर्यामी. संत रामदास सांगतात आतमध्ये येतो, अंतर्यामी. ब्रह्म भासले उदंड, ब्रह्मी बुडाले ब्रह्मांड, पंचभूतांचे थोतांड तुच्छ वाटे. ब्रह्म भासले उदंड म्हणजे काय सांगतात, की ब्रह्म भासले उदंड म्हणजे अनंत ब्रह्म जिकडे तिकडे अनंतपणे अनुभवास येऊ लागल्याने जे दृश्य आहे, दृश्य विश्व आहे, त्यामध्ये बुडून जाते. म्हणजे ते परब्रह्म सगळीकडे कसं आहे, गुप्त रूपाने पण भरलेला आहे. म्हणून दिले की अर्जुना मी नसे शिकावं न ठाऊ असे, परी प्राण्याचे दैव कशी मातेनं देखती. मग ते कोणाला दिसतो, तर सत्शिष्यानाच तो दिसतो. आणि मग अनुभव आल्यानंतर काय होतो, की अनुभव येऊ लागल्याने हे दृश्य विश्व त्यामध्ये बुडून जाते. म्हणजे विश्व जे दृश्यामध्ये दिसतं ते आपल्याला अदृश्य होतो. दृश्यच आपल्या समोर, डोळ्यासमोर नाहीच होतं, आणि आपणच व्यापक होतो. आपणच काय होतो, आपणच व्यापक होतो. आणि जे जे दिसतं यद दृष्टम तन नष्टम, जे दिसतं त्याचा नाश होणार आहे. आणि जे दिसत नाही ते काय, ते सार आहे, ते परब्रह्म आहे. त्या परब्रह्माशी एकरूप होणं म्हणजे भक्ती आहे. ते कोटले कोटे नाहीसे होते. पंचभूतांचा फापट पसाऱ्याची किंमत राहत नाही. आणि पंचमहाभूतांचा पसारा जो आहे तो कुठल्या कुठं जातं माहीत पडत नाही. म्हणून सहज मी आंधला गा निज निराकार पंथे, वृत्ती झाली आणि वृत्ती जन ना दिसे तेथे, मी माझे हरपले जेथेच तेथे. काय सांगतात ज्ञानवरा, सांगतात सहज मी आंधला गा निज निराकार पंथे, त्या निराकार निर्गुण तत्वाशी मी एकरूप झालो. सहज मी आंधळा झालो सांगतात. तो आंधळा सांगितलाय बरं का, डोळे असून आंधळा. ज्या वेळेला आपले तो तिसरा डोळा ओपन होतो, दिव्यत्वाची प्रचिती येते, तेव्हा या दोन्ही डोळ्यांनी दिसणारं ज्ञान आहे ते काय करतो, ते खोटं ठरतं. सहज मी आंधळा गा, माणूस आंधळा होतो. डोळे उघडे आहेत पण काय दिसत नाही. काय दिसतो, तर फक्त सगळीकडे परमात्मा तत्व भरलेला दिसतो. सहज मी आंधळा गा निज निराकार पंथे, म्हणजे कसं आहे, ते निज वस्तू आहे, ती स्वतःची वस्तू आहे. ती एकदा का आत्मप्रकाश तुमच्याकडे पडला तर सगळीकडे ज्ञानाचा
प्रकाशच पडतो सगळीकडे. वृत्ती झाली आणि निवृत्ती जन ना दिसत येते. वृत्तीच माझे जे वृत्तीजन्य ज्ञान होतं ते निघून गेलं आणि वृत्ती शून्य झालं. वृत्ती शून्य योगेश्वर त्याचाच पहावी. ज्याची वृत्ती शून्य झालेली आहे तोच योगाचा ईश्वर आहे. जो वृत्तीवरती ज्ञान सांगतो तो ईश्वर नाही, तो साधा आहे. वृत्ती शून्य योगेश्वर त्याचाच पहावा विचार. त्याचाच विचार घ्या ज्याची वृत्ती शून्यामध्ये झाली. शून्याच्याही पलीकडे गेलेली आहे. शून्याच्याही पलीकडे जावं लागेल परमात्म तत्वाशी एकरूप होण्यासाठी. आणि त्याच्यानंतर ही अवस्था सांगितली रामदास स्वामींनी. काय सांगितलंय? ब्रह्म भासले उदंड ब्रह्मी बुडाले ब्रह्मांड. बघा, ब्रह्मी बुडाले, ब्रह्मामध्येच ब्रह्मांड बुडून जातो. म्हणजे ती अवस्था आपल्याकडे आली तर हे सगळं जग हे नाहीसं होतं. आपल्या दिसूनच नाहीसं होतं संपूर्ण जगच. म्हणून यद दृष्टम तन नष्टम हे कधी आपल्याला लागू होतो? जे दिसतं त्याचा नाश होणार हे कधी आपल्याला माहित पडतं? जेव्हा आपली साधना, अपार साधना केल्यानंतर, आपण त्या परब्रह्म तत्वाशी एकरूप झाल्यानंतर आपली खात्री पडते ते सगळं जाणार आहे आणि ते परब्रह्म तत्व माझ्याकडे तेच शाश्वत आहे. आणि त्याच्याशी एकरूप होणं म्हणजे परमार्थ स्तवन. लक्षात घ्या, परमार्थ स्तवन त्याला म्हटलेलं बरं का. आपली पूजा बिजा साधी करतो ही पहिली पायरी आहे. हे करायचं नाही का? करा, हे करायला पाहिजे कारण ही पहिली पायरी आहे. ब्रह्मी बुडाले ब्रह्मांड पंचभूतांचे थोतांड तुच्छ वाटे. आणि पंचभूत जे आहेत थोतांड आहे म्हणजे सगळे काय होणार आहे ना, जाणार आहे सगळं. म्हणून पृथ्वी आप तेज वायू आकाश या सभ्यांतरी जगदीश पंचभूतांचा आहे नाश आत्मा अविनाशी. अशी साधकाच्या अंतःकरणाची स्थिती होते. पृथ्वी आप तेज वायू आकाश या सभ्यांतरी जगदीश, सगळ्यांमध्ये तो परमात्मा आहे. पण पंचभूतांचा आहे नाश. हे सगळं दिसतं. यद दृष्टम तन नष्टम, जे दिसतं त्याचा नाश होणार आहे. आत्मा अविनाशी. कधी आपण त्या आत्मतत्वाशी एकरूप झालो, हरी आला हाता, तो आपल्या हाताशी आला तरच आपलं काय होते? आपल्या अंतःकरणाची, आपल्या मनाची अशी स्थिती होते. तोपर्यंत होत नाही. सोप्या भाषेत सांगितले रामदास स्वामींनी. प्रपंच वाटे लटिका. प्रपंच खोटा वाटायला लागतो. माया वाटे लपनिका. माया काय? माया लपंडाव खेळते. काय काय आपल्याला रूप दाखवतं माया, आपल्याला भुलवतो. तो परमेश्वरच माया रूपाने नटलेला आहे. पण परमेश्वर दिसत नाही, नटलेली मायाच दिसते. सगळी मायाच दिसते आपल्याला. जे काय दिसतं ते परमात्मा कधीही दिसत नाही बरं का. परब्रह्म तत्व रूपाने आहे ते, म्हणून दिसत नाही. कसं आहे? परमात्मा तत्व रूपाने आहे आणि म्हणून ते आपल्याला दृष्टीला दिसत नाही. तो अनुभवाचा आपल्याला प्रकाश स्वरूपामध्ये कसं आहे? अनाहत स्वरूपामध्ये आहे आणि म्हणून तो अनुभवाला येतो. आपल्याला त्याचा उल्लेख पूर्णपणे आपल्याला सांगता येणार नाही. काय? परमात्म तत्वाचा आपल्याला अनुभूती येते. सांगण्याचा विषय परमार्थ नाहीये, परमार्थ अनुभवण्याचा विषय आहे. परमार्थ काय? अनुभवण्याचा विषय. शुद्ध आत्मा विवेका अंतरी आला. बघा, प्रपंच वाटे लटिका, माया वाटे लपनिका, शुद्ध आत्मा विवेका अंतरी आला. आणि तो शुद्ध आत्मा, शुद्ध ज्ञान आपल्या आतमध्ये येतो. कधी? प्रपंच आपल्याला खोटा वाटला आणि माया आपल्याला खोटी वाटली. म्हणजे पाचा भूतांच्या देहाचा पूर्ण विसर पडल्यानंतर आपल्या अंतरीचा अंतरात्मा रोम रोमामध्ये भजन करायला लागला तरच त्याची अनुभूती येते, नाहीतर अनुभूती येत नाही बरं का. ब्रह्मस्थिती मानता अंतरे संदेह गेला ब्रह्मांड बाहेर. आणि तेव्हा आपला संशय निघून जातो. नाहीतर लोक अनेक प्रकारचे प्रश्न विचारतात मला, महाराज हे कसं, ते कसं, अमुक कसं, तमुक कसं. आता आम्ही त्यांना उत्तर देऊन काय देणार मला सांगा? साखर किती गोड हे सांगून सांगून किती थकलो आम्ही. मग तुम्ही खाऊन बघा ना. पण खाऊन कोणी बघायला तयारच नाही. मिरची किती तिखट आहे तुम्हाला खायला लागेल, सांगता वर्णन करता येईल का? तसं परमात्मा स्वरूपाचा अनुभव घेण्यासाठी लोकांना ध्यान करावं लागेल,
त्याच्याशी एकरूप व्हावं लागेल. ऐसा हा परमार्थ ब्रह्मस्थिती मानतांतरी संदेह गेला ब्रह्मांडा बाहेरी. म्हणजे ती ब्रह्मस्थिती आतमध्ये तयार होतो. ब्रह्मस्थिती बाहेर नाही बरं का, बाहेर होत नाही तयार, त्याला आधी आतमध्ये व्हावं लागतं तयार. तो आहे बाहेर, पण आपल्याला ती बाहेरची स्थिती जी आहे ती आपल्याला आतमध्ये अनुभवाला आधी आतमध्ये आणावी लागतं. आपल्याला आतमध्ये अनुभव आला तरच आपल्याला बाहेरची अनुभूती येईल. आतमध्येच अनुभूती आली नाही तर बाहेर काय सांगणार तुम्ही. आणि म्हणून ब्रह्मस्थिती मानतांतरी संदेह गेला ब्रह्मांडा बाहेरी. अजिबात संदेह राहत नाही परमार्थाबद्दल. लोकांना अनेक प्रकारच्या शंका आहेत, आणि जर शंका यायला लागल्या प्रत्येकाला तर आपण समजायचं की याला त्याची अनुभूती आलेली नाही. आणि म्हणून काही काही लोक प्रबोधाचं चिंतन घेऊन बसल्यात, पण ते आपल्याला प्रश्न विचारित नाही. कारण प्रश्न विचारलं, उत्तर दिलं, उत्तर देऊ शकतो आपण, पण स्वतःच विचारत नाही. का? कारण ते लपवून ठेवतात. आम्ही कोणीतरी ज्ञानी आहोत असं त्यांना वाटतं. आणि खरं ज्ञान जे आहे, खरी अनुभूती आलेली आहे, त्या अनुभूती आल्यानंतर आपण त्या परब्रह्म तत्वाशी एकरूप झाल्यानंतर आपल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं सुटतात. दृश्याची जुनी जर्जरी कुहीट झाली, ब्रह्मस्थित बांधतांतरी संदेह गेला ब्रह्मांडा बाहेरी. दृश्याची जुनी जर्जर कुहीट झाली. म्हणजे काय दाखवलं त्यांनी की आत बाहेर ब्रह्मदर्शन होण्याची अवस्था अंतर्यामी स्थिर झाला, आतमध्ये स्थिर झाला की मनुष्य संशयापासून पार लांब जातो. म्हणजे संशय राहत नाही आणि संबंध दृश्य विश्व जुने आहे असं वाटतं, फाटलेली असं वाटतं, भोकं पडलेलं असं वाटतं, विश्व कुचकट असं वाटतं. का? विश्वाचा पसारा आहे सगळं वाटतं. हे सगळं विश्वामध्ये पसारा आहे आणि परमात्मा एकच आहे. आणि ते एका परमतत्वावर जी माया आलेली आहे ती कशी आहे? जुनी आहे, जर्जर आहे, नाशिवंत आहे. कशी आहे ती माया? नाशिवंत आहे. माया दिसे परी नासे, ब्रह्म न दिसे परी न नासे. आणि ब्रह्म असत ते असे सर्व काळ तो परमात्मा सर्व काळ आहे. याच्या आधी होता, आधी आहे, आणि याच्या नंतर पण परमात्मा आहेच. आपण गेलो तरी तो आहेच. तो कुठे जात नाही, येत नाही. तो असत ते असे सर्व काळ आहे. तो ऐसा हा परमार्थ जो करी त्याचा निज स्वार्थ. बघा काय सांगितलंय, असा परमार्थ जो करेल त्याचा स्वतःचा आत्मकल्याण होईल. ऐसा हा परमार्थ जो करी त्याचा निज स्वार्थ. आता या समर्थास समर्थ किती म्हणून म्हणावे. आता हा जो परमार्थ स्तवन आहे याची अनुभूती आपल्याला आली. आता किती वेळा सांगायचे आपण, आता या समर्थास समर्थ. आता तो प्रत्यक्ष त्याच्याकडे सामर्थ्यच आहे, तो प्रत्यक्ष आहेच, तो प्रत्यक्ष परमात्म तत्व आहेच. मग त्याला आपण सामर्थ्य कुठून आणणार? कारण तो कसा आहे, मूळतः तो सामर्थ्यशील आहे. त्याच्याकडे सामर्थ्यच आहे, त्याच्याकडे मूळचाच सामर्थ्य आहे. किती म्हणून म्हणावे. आता किती सांगावं त्याच्याबद्दल आपण. संत रामदास सांगतात, आता याच्याबद्दल काय सांगावं, किती सांगावं तेवढं कमीच. या परमार्थ करता ब्रह्मादिकांची विश्रामता. बघा ब्रह्म विष्णू महेश यांनी पण परमार्थ केला सांगतात. या परमार्थ करता ब्रह्मादिकांची विश्रामता. म्हणजे ब्रह्म विष्णू महेश आहेत, त्यांना पण या परमार्थाचं, हे परमार्थ स्तवन किंवा हे जो परमार्थ आहे तो केल्यानंतर त्या ब्रह्मा विष्णू महेशाला पण विश्रांती मिळतो. ब्रह्मादिकांची विश्रामता योगी पावती तन्मयता परब्रह्मी. आणि योगी काय करतात, त्यांना त्या परमतत्वाबद्दल आस्था असल्यामुळे ते काय करतात, तर ते परब्रह्मी म्हणजे परब्रह्म तत्वाशी एकरूप होतात. परमार्थ सकळांश विसावा. कसा आहे, सगळ्यांना विसावा हो. म्हणजे काय, आता आपण
भागवतामधील 20वा अध्याय वाचला. 20वा अध्याय वाचल्यानंतर आपल्याला 20वा मिळाला का? नाही 20वा मिळणार. 20वा मिळण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? तर त्या परब्रह्म तत्वाशी एकरूप व्हावं लागेल. नाथाने सांगितले बरोबर आहे, नाथाने आपल्याला माहिती सांगितली, पण आपल्याला त्या प्रक्रिया करायच्या आहेत. त्या परब्रह्म तत्वाशी आपल्याला एकरूप होऊनच त्याचा अनुभव येतो. आपल्याला परमार्थ सकळांस विसावा, सगळ्यांनाच विसावा येतो. मग आपल्याला विसावा मिळाला का? नाही मिळाला. नाही मिळाला मग आपला परमार्थ व्यवस्थित चालू नाही. त्या नाम तर आपल्याला परब्रह्माचं नाम जे आहे ते आपलं चालू नाही असं समजायचं. आपल्याला विसावा नाही, विश्रांती नाही, आपली बुद्धी चंचल आहे. मग आपण समजायचा की आपल्याला ते प्रगट झालेलं नाही. म्हणून परमार्थ सकळांस विसावा, सिद्ध साधू महानुभवा. आणि ते विसावा त्यांना मिळाल्यामुळे सिद्ध पुरुष झाले, साधू झाले, त्यांना मोठा मोठा अनुभव येत गेले. सेखी सात्विक जड जीवा संत संगे करुणे. आणि हा परमार्थ कसा होतो? शेवटी सात्विक जड जीवा, जे सात्विक आहेत, जे जड जीव आहेत, त्यांना संतांची संगत केली तरच मिळणार. काय सांगितले? संत संगत केलं तरच मिळेल. सात्विक जड जीवा संत संगे करून या, म्हणजे संतांची संगत केली. सगळीकडे तेच सांगितले, नेक तेच मानले की संतांची संगत करा, काही नका करू, संत संग करा, पूर्वीचा धागा उगवेल. संतांची संगत करा. म्हणून संत संगतीने थोरला पद्मनाभ जोडी. संत का करायचं? तर आपली पद्मनाभ जोडली जावी. जशी तुकोबरायची जोडली गेली तशी आपली पण जोडली जावी. म्हणून संत संग करा. परमार्थ सकळांस विसावा, सिद्ध साधू महानुभवा, सेखी जड जीवा संत संगे करुणे. संतांच्या संगतीमध्ये जाऊनच आपल्याला काय येतो? परमार्थाचा अनुभव येतो. परमार्थ जन्माचे सार्थक, आपल्या सर्व जन्माचा सार्थक करून टाकणारा परमार्थ आहे. परमार्थ संसारी तारक. बघा, संसारी लोकांना तारतो या संसारातून. परमार्थ दाखवी परलोक धार्मिकांची. तो धार्मिक आहे, त्याला हे लोकातून परलोकामध्ये ते परमार्थ तत्वस्थित पर्यंत नेईल. परमार्थ तापसांची सार. काय? परमार्थ जो तपी आहे, जपी तपी आहे, त्यांना काय करतो? तापसांशी थार. परमार्थ साधकांशी आधार. आणि हा परमार्थ साधकांना सगळ्यात मोठा आधार आहे. परमार्थ दाखवी पार भवसागराचा. म्हणजे यह सागरातून, या भवसागरातून आपल्याला यह लोकातून परलोकामध्ये नेण्यासाठी आपल्याला परमार्थच सहाय्य करतो. म्हणून परमार्थ सकळांस विसावा, म्हणजे आपल्याला सर्व जाऊन पावला विश्राम चंद्रमौली. भगवान शंकराला पण हाच परमार्थ आपण जो करतो तोच भगवान शंकरांनी नाम जपलेला आहे. आणि तिथूनच आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा, तिथूनच ही परंपरा आपल्यापर्यंत आलेली, माऊलीपर्यंत. आणि तशी परंपरा प्रत्येकाने प्रगट करून घ्या. परमार्थ तापसाशी थार, परमार्थ साधकांचा आधार, परमार्थ दाखवी पार भवसागराचा. आपल्याला या लोकातून परलोकामध्ये परमार्थ स्तवन, परमार्थ आपण केला म्हणजे परम असा अर्थ आपल्या हृदयामध्ये प्रगट झाला. परम असं चैतन्य आपल्या हृदयामध्ये प्रगट झालं तरच आपल्याला या लोकातून परलोकात जाता येतो. परमार्थी तो राज्यधारी, परमार्थी नाही तो भिकारी. या परमार्थाची सरी कोणास द्यावी? अनंत जन्माचं पुण्य जोडे तरीच परमार्थ घडे आणि मुख्य परमात्मा आतुडे अनुभवाशी. आता शेवटी समर्थ रामदास सांगतात की परमार्थी तो राजधारी, म्हणजे परमार्थ ज्याच्याकडे आहे तोच राजा आहे. बाकी सगळे भिकारीच सांगतात. ज्याला अनुभूती आलेली आहे, ज्याला आत्मसाक्षात्कार झालेला आहे तोच राजा आहे. आणि बाकी सगळी प्रजा सगळी भिकारी सांगतात. परमार्थी तो राजधारी, परमार्थीने तो भिकारी सांगतात. या परमार्थाची सरी कोणाला द्यावी? कोणाला ही परमार्थाची, कोणाला सरेल का परमार्थाची? अनंत जन्माचं पुण्य जोडे तरीच परमार्थ घडे. अनंत जन्माचं पुण्य असेल तरीच परमार्थ जोडला जातो. एका जन्माची शिल्लक नाही. म्हणून काही लोक इकडे येऊन काय करतात तर ते पश्चाताप करतात. तर पश्चाताप करू नका. का? कारण आपण जरी अनुग्रह घेतला, अनुग्रहानंतर आपण जरी इथनं गेलो, निघून गेलो,
तरी आपल्याला पुढच्या जन्मामध्ये तो परमार्थ करायला आपल्याला भगवंताने आपल्याला शक्ती दिलेली आहे. आणि 6व्या अध्यायामध्ये तसं सांगितलेलं आहे की पुढच्या जन्मात तुम्हाला हा परमार्थ प्राप्त होईल. याच जन्मामध्ये हा परमार्थ प्राप्त करून घ्या. पुढच्या जन्माची वाट बघू नका. म्हणून अनुग्रह घ्या, अनुग्रहाचं चिंतन करा, प्रबोधाचं चिंतन करा. अनेक जन्मीचं पुण्य जोडे तरीच परमार्थ घडे आणि मुख्य परमात्मा आतुडे अनुभवाशी. बघा, संत रामदास सांगतात की तो परमात्मा मुख्य तुमच्याकडेच आहे आणि तो तुम्हाला अनुभवायला सांगतात. मग तुम्हाला अनुभवाला का नाही आला, मग सकाळी लवकर ब्रह्ममुहूर्तावर उठा, 2-2, 3-3 तास त्याचं चिंतन करा, त्याला सोडूच नका, त्याच्याशी एकरूप व्हा. आणि जे देह 4-4, 5-5 देह आपल्याकडे आहेत, स्थूल, सूक्ष्म, कारण, महाकारण, ज्ञान, वैकुल्य, सर्व देहांचा कसा निरसन होतो त्याचा अभ्यास करा. येत नसेल तर तुम्ही आम्हाला काय करा, आमच्याशी संपर्क साधा. अनंत जन्मीचं पुण्य जोडे तरीच परमार्थ घडे आणि मुख्य परमात्मा आतुडे अनुभवाला येईल. सांगता अनुभवाला आलं पाहिजे. जेने परमार्थ ओळखीला त्याने जन्म सार्थक केला. आपला जन्म सार्थक करण्यासाठी परमार्थाची ओळख, परमार्थाशी एकरूप व्हायला पाहिजे. येर तो पापी जन्मला कुलक्षणा कारणे. ज्याला परमार्थ ज्याला या जन्मामध्ये परमार्थाची अनुभूती आली नाही, त्या भगवंताची अनुभूती आली नाही, तर त्याचा जन्म येर तो पापी जन्मला, तो पापी आहे. आणि कुलक्षणा कारणे काय सांगतात, येर तो जन्मला कुलक्षणा कारणे म्हणजे कुलक्षयासाठी जन्म घातला, म्हणजे खालच्या कुलामध्ये त्याला जन्म आला असं समजायचं बरं का. आणि असो भगवत प्राप्ती विना कधी संसारात असेन, त्या मूर्खाचे मुखावलोकन करूच नाही. असो आता परमार्थ श्रवण संपलेलं आहे आणि शेवटीला रामदास स्वामी जाताना सांगतात, असो भगवत प्राप्ती विना कधी संसारात असेन. भगवंताच्या प्राप्तीशिवाय जे जे करू आपण त्या संसारामध्ये शीलच आहे. संसारामध्ये त्रासच आहे, आपल्याला मरेपर्यंत त्रास आहे. कारण संसार करिता नेटका करिता फिका कधी होतं माहीत पडत नाही. संसाराच्या अंगी अवघीच व्यसने, आम्ही या चिंतने शुद्ध झालो. तुकोबारा सांगतात, संसाराच्या अंगी अवघीच व्यसने, व्यसन, फॅशन, काय काय कटकटी केवढ्या संसारामध्ये. मरायच्या आयडिया एवढे कटकटी आहेत संसारामध्ये. कोणीच सुखी नाही संसारामध्ये. म्हणून तर लिहिलंय, असो भगवत प्राप्ती विना करी संसाराचा सीन, त्या मूर्खाचे मुखावलोकन करूच नये. भगवत प्राप्तीशिवाय जर संसाराच्या गोष्टी, प्रपंचातल्या गोष्टीचं जो चर्चा करत असेल आणि भगवंताच्या आत्मचर्चा करीत नसेल, अशा मूर्खाचं तोंड पण बघू नये म्हणतात. तोंड पण बघू नका सांगतात. असो भगवत प्राप्ती विना करी संसाराचा शीन, त्या मूर्खाचे मुखावलोकन करूच नये. मूर्ख आहे त्याचं तोंड पण बघू नका. म्हणून आत्मचर्चा करा. सातत्याने या प्रवचनामध्ये या. प्रत्येकाने एकामेकाला भेटल्यानंतर घरातल्या गोष्टींची चर्चा करू नका. संसाराच्या चर्चा सोडून द्या. प्रपंचाच्या धंद्याच्या चर्चा सोडून द्या. आपण संत एकमेकाला भेटलो की नाही, माझी आत्मचर्चा विशद उदंड गाती तेथे तिसतो तुम्ही नारदा. नारदानं सांगितलं, देवा तू राहतो कुठे. तर नारदाने प्रश्न केला भगवंताला, देवा तू राहतोस कुठे. नाहम वसामी वैकुंठे योगिना मृदैरव मद भक्त यत्र गायंती तत्र तिष्ठ तुम्ही नारदा. माझे भक्त जिथे अखंड चिंतन करतात, तिथे अखंड आत्मचर्चा चालू आहे, तिथे मी असतो. नारदाला सांगतो भगवंत काय सांगतो की माझी आत्मचर्चा विशद उदंड गाती. जिथं संसाराची चर्चा तिथे मी नसतो. हा बरं का. म्हणून संसारातल्या चर्चा टाकून द्या. आयुष्य थोडं राहिलं आपला. संसारातल्या गोष्टी काढूच नका एकामेकाकडे. माझं हे झालं, माझं ते झालं. तो भगवंत बघून घेणार आहे, तो आपल्याला बरं करणार आहे. तोच आपल्याला दुःख देतो आणि तोच आपल्याला बरं करतो. पण आपल्याला का दुःख देतो, तर ते दुःख आपल्याला एवढ्यासाठी देतो की बाबा बघ मी तुझ्यामध्ये आहे, माझं चिंतन कर. ह्या आपल्याला संकेत आहेत. त्या संकेताकडे आपण लक्ष नाही आपलं. आपल्या वाट्याला दुःखाला आपण घाबरून जातो. काय घाबरायचं कारण आहे. भगवंतानेच ते दुःख आपल्याला लावून दिलेलं आहे. काय केलेलं आहे, भगवंताने आपल्याला दुःख लावून दिलेलं आहे. आता बघा काही लोकांना मस्त सुखात ठेवल्यात,
त्याला त्यांच्याकडे चिंतन आहे का बघा भगवंताचं? भगवंताने त्याला वाटेला लावलं त्यानं, म्हणजे पुढे जाऊन काय होणार आहे? वाटोला लागणार आहे. म्हणून अर्धा तास का होईना, 1 तास का होईना, संतांची संगत करा, संगतीमध्ये या, भावप्रवाहात या, प्रवाहित राहा. म्हणून असो भगवत प्राप्ती विना करी संसाराचा शीन. त्या मूर्खाचे मुखावलोकन करूच नये. असा मूर्ख असेल त्या मूर्खाचं तोंड पण बघू नये सांगतात संत रामदास. भल्याने परमार्थी भरावे, शरीर सार्थकी करावे. भला माणूस असेल, शहाणा माणूस असेल, त्याने काय करायला पाहिजे? तर परमार्थी भरावे, म्हणजे अखंड चिंतन विठोबाचं करावं आणि शरीर सार्थकी करावे. आणि शरीर आपलं आहे ना, तो आपल्याला त्या भगवत प्राप्तीला लावावं. सकाळी ध्यान करावं, कुठं प्रवचन असेल तिथे जावं, कीर्तन असेल तिथं जावं, चिंतन करावं, आत्मचर्चा करावी, फोनवर आत्मचर्चा करावी, भेटून आत्मचर्चा करावी, ग्रंथ वाचावे आणि पूर्वजांचा उद्धार हरिभक्ती करूनही. आणि पूर्वजांचा उद्धार होतो, हरिभक्ती करूनच पूर्वजांचा उद्धार होतो. हरिभक्ती करूनच पूर्वजांचा उद्धार होतो. स्त्रीने केले तर 42 कुळांचा उद्धार होतो. आईची 21 कुळा आईकडील आणि आईकडील नवऱ्याकडील 21 कुळा, असं 42 कुळांचा उद्धार होतो. आणि पुरुषाने केलं तर आपल्या पुरुषाच्या 21 कुळांचा उद्धार होतो. आणि म्हणून पूर्वजांचं उद्धारावे, हरिभक्ती करूनही सगळ्या लोकांचा उद्धार व्हावा. पण हरिभक्ती करा, म्हणून हरिभजना विन काळ घालवू नको रे. हरिभजना विन काळ घालवू नको रे. आपुल्या मते चिखल उगा कालवू नको रे. हरिभजना विन काळ घालवू नको रे. आपल्या स्वतःच्या मताने जाऊ नका, श्रीगुरूला शरण जा आणि त्या श्रीगुरूंचं काय करा? अनुग्रह घ्या, प्रबोध घ्या आणि त्या भगवंताशी एकरूप व्हा, त्याचं भजन करा. म्हणून काळ सार्थक घ्यायची परमभाग्य. आणि तो काळ आपला सार्थक होतो की आपण आपल्या आत्मचिंतनामध्ये आत्मदेवाशी एकरूप होऊन जे जे भजन करू तो आपला काळ सार्थक आहे. बाकी संसारातल्या कटकट हे संसारातली चर्चा करून काळ सार्थक नाही. काय होईल? तो काळ आपला व्यर्थ गेला असं समजता. म्हणून रिकामा अर्धगडी राहू नको सांगितले. झालेली शिवाय आपले सच्चिदानंद सद्गुरू श्रीपाद बाबा रामदास बाबा, आपले पांडुरंग दिवेकर बाबा यांच्या चरणी समर्पित करत आहे. पुंडलिका